संजय राऊतांकडनं आज पुन्हा आरोप करण्यात आलेले आहे तर कुठेतरी तुम्हाला नाचा वगैरे अशा प्रकारची विशेषणं लावत त्यांच्याकडनं आज संजय राऊतांची जीत नाही मी ऐकलं ते मला नाचा वगैरे म्हणतात. ठीक आहे, मी शिवजयंती असली की निश्चित तिथे लेझिम खेळतो, ढोल वाजवतो, नाचतो. आंबेडकर जयंतीला आपण पाहिलं प्रत्येकाला मी लेझिम खेळतो आहे ना. श्रीरामनवमीला सुद्धा आपण बघितलं असेल मी भगवा झेंडा घेऊन नाचतो. यात वावगं काय? आणि मी जर म्हटलं की तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचलं तर मग तुम्ही त्यांना काय म्हणणार? माझ्याकडे क्लिप आहे ना, तसं आपल्याला चालेल का? पण मी इतक्या खालच्या थराला जाणार नाही, माझी जीभ अशी कधी घसरत नाही. आणि म्हणून मला वाटतं नैराश्यातून हे बोलतायत. नैराश्य त्यांच्यामुळे नाशिकमध्ये त्यांना प्रभारी दिलेला आहे आणि तिथली सगळी त्यांची ती उतरती कळा जिथे पक्षाला लागलेली आहे त्यामुळे ते निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत आणि त्यातून अशा प्रकारची स्टेटमेंट करतायत. मी कालही सांगितलं, मी गिरीश महाजन आहे, 35 वर्षापासून मी त्या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता आहे, एकनिष्ठ आहे, संघाचा स्वयंसेवक आहे. मग मी इतका असा लेचापेचा माणूस नाही. 20 वर्ष 25 वर्ष मी सत्तेच्या विरोधात होतो. मी त्या कालही सांगितलं की त्यावेळेला मला अनेक आमिषं दाखवली गेली आणि आता काही प्रश्न येतच नाही. मला सगळा महाराष्ट्र ओळखतो, माझे पक्षाचे सर्व नेते मला ओळखतात. तुम्ही मला काय सांगतायत? आणि मागच्या वेळेत संजय राऊत म्हणले की मुख्यमंत्र्यांना विनवण्या करत होते. मला मान्य उद्धवजींनी माझा म्हणजे ते खोटं बोलणार नाही त्यांच्यासारखं. त्यांनी मला सांगावं मागच्या काळामध्ये मी त्यांना कधी फोन केला, कधी निरोप दिला. माझ्यावर एवढे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते सगळे तुम्ही बघितलेले आहेत, काय काय झालं काय काय नाही. मी कधी एकदा सुद्धा मी उद्धवजींना फोन केलेला नाही, त्यांना निरोप दिलेला नाही, का मला मदत करा म्हणून सांगितलेलं नाही. असेल तर उद्धवजींनी सांगावं. नाशिकच्या संदर्भात हकालपट्टी आता करण्यात आलेली आहे त्यांच्या पक्षातून. नाशिकमध्ये तुम्ही म्हणाला की ठाकरे गट जमीन होणारच आहे आणि म्हणून आता त्यांना माहिती आहे काय ते कोणी राहत नाही आणि म्हणून ते एकेकाची हकालपट्टी करतायत. त्यांना सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही ज्याला काढलेला हा काय जाईल म्हणून. पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही. मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत. ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होतं हे आपण बघितलेलं आहे. आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार. त्यांनी असा एक आरोप केलेला आहे की अभिषेक कौल नावाचा जो व्यक्ती आहे या व्यक्तीशिवाय फाईल ज्या आहे ते गिरीश महाजन हलवत नाहीत. अनेक फाईल पडून ठेवलेल्या आहेत आपत्ती विभागात. त्यांनी आपत्ती विभागामध्ये 350 फाईल पडून सांगितलेलं आहे. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती पत्रकारांना की माझ्या ऑफिसमध्ये जा. आता कोणावर विश्वास ठेवायचा? मी त्यांना तर काही सांगू शकत नाही. तुम्हीच ऑफिसमध्ये जा. माझ्या ऑफिसमध्ये किती फाईल पेंडिंग आहे ते बघा. 209 फाईल आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या होत्या मंत्रिपदाचा भार घेतल्यापासून. त्यातल्या तर माझ्याकडे मी माहितीच मागवलेली आहे. त्यातल्या जवळपास 193 फाईल त्या वेळेत मंत्रिकडून कधीच गेलेल्या आहेत. 16 फाईल 15 फाईल आता आहेत. त्यातल्या जवळपास 13-14 फाईल त्या 2-3-4 दिवसामध्येच माझ्याकडे आलेल्या आहेत. असं काहीतरी वायफाट बोलायचं आणि त्यांना असंच आहे त्यांच्यावर कोणी काही बोललं की मग त्यांनी बेछूट आरोप करायचे, म्हणजे बेभान आरोप करायचे, सनसनाटी पसरवायची. मला सांगा, हायकोर्टाने विरोधात निकाल दिला, कोर्टाने दिला तर तिथला न्यायाधीश भ्रष्ट. हायकोर्टाने निकाल त्याच्या विरोधात गेला, मनासारखा नाही गेला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भ्रष्ट. सर्वोच्च न्यायालयाने काही विरोधात निकाल दिला, त्यांच्या बाजू मनासारखा दिला नाही तर ते भ्रष्ट. निवडणूक आयोग आहेत, त्यांनी काही वेगळा निकाल दिला तर ते भ्रष्ट. केंद्रामधले आमचे सर्वोच्च नेते आहेत ते सगळे भ्रष्ट. मला कळत नाही. आणि म्हणून या माणसावर कुणाचाही विश्वास त्या ठिकाणी नाही आहे. कौल फिल कोण आहे मला ठीक आहे, जळगावचं आहे मला माहीत आहे. मागच्या काळात मंत्री असले त्यांच्याकडे ते तिथे आस्थापनेवर होते नव्हते मला माहीत नाही. ते माझ्याकडे आले होते पण मी म्हटलं बाबा माझ्याकडे मी गव्हर्नमेंटचा स्टॉप घेतलेला आहे, मी असं कोणाला घेत नाही. हे मागच्या काळात मी त्यांना बोललेलो आहे. आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असतात. तुम्ही सांगा या माणसाला तुम्ही माझ्याकडे बघितलं आहे का? माझ्याकडे कोणत्या फाईल त्या ठिकाणी पेंडिंग आहेत? उगाच काहीतरी खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, बेछूट आरोप करायचे. आणि म्हणून यांच्यावर त्यांच्या त्या मुखपत्रावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. आम्ही तर ते कधी बघतही नाही, वाचतही नाही. भाऊ पुढे बडगुजर जे आहे ते संजय राऊतांच्या निकटवर्ती होते परंतु तेच आता साथ त्यांची सोडतायत आणि त्यामुळे अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते. मी सांगितलंय ना, नैराश्यातून हे करतायत. तर ते त्यांचे जवळचे होते. आता त्यांनीच त्यांची हकालपट्टी करून टाकली. त्यांच्या आपसातले खूप मोठे वाद आहेत. आणि हेच नाही, आता बघा तुम्ही अनेक लोक, अनेक जण, अनेक पक्षाचे प्रमुख, तिथले पदाधिकारी, नगरसेवक, हे आता त्यांना दिसेल त्यांच्या अशा वागण्या बोलण्यामुळे काय परिस्थिती त्यांच्या पक्षावर येते हे त्यांना दिसेल. एकनाथ खडसे असे म्हणतात की संजय राऊतांकडे जर पुरावे नसतील तर मी स्वतः पुरावे देईन. कोण? खडसे म्हणतात तुमच्याबद्दलचे पुरावे मी देईन. हो, त्यांच्याकडे होते ना मागे, ते म्हणजे हरवलं, कुठे गायब झालं. तर ठीक आहे ना, आता ते
आता मी काय म्हणून मोसरे भाई आहे दोघं तरी करावं ते काय त्यांना करायचंय ते नाही का. एकनाथ शिंदेच्या बैठकीमध्ये त्यांच्या आमदारांनी निधी वाटपावरनं अजित पवारांवरती नाराजी व्यक्त केलेली आहे. याआधीही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती, पण काल स्वतः अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या पुढ्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे की निधी वाटपासंदर्भात देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहे यांच्या देखील सह्या असतात, एकमेव माझा त्या ठिकाणी निर्णय नसतो. तर ह्यावरनं आपली काय कल्पना? मला वाटतं या बाबतीत मलाही काही फार कल्पना नाहीये, पण वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे बसून हा विषय त्या ठिकाणी सुटतो, असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. दादाही म्हणाले, शिंदेसाहेब म्हणले की आम्ही देवेंद्रजीकडे बसून हे सगळं तपासून घेऊ आणि त्यानंतर मला वाटतं हा प्रश्न सुटेल. पण या निधी वाटपामुळे कुठेतरी मिठाचा खडा युतीत पडतोय असं वारंवार अजिबात कुठे मिठाचा खडा नाहीये. थोड्याफार कुरबुरी असतातच. आता 3 पक्ष एवढे मोठ्या संख्येमध्ये सगळ्यांचे आमदार आहेत, त्यामुळे थोड्याफार या कुरबुरी होणार आहे, कमी अधिक थोडंफार प्रमाणात होईल, पण त्याचंही सोक्षमोक्ष झाल्यावर मला वाटतं निराकरण होईल. आमच्यामध्ये कुठेही मिठाचा खडा नाहीये. आम्ही अगदी एक दिलाने एक मनाने या ठिकाणी काम करतोय. पण सुधाकर बडगुजर हे खरंच भाजपमध्ये येणार आहेत का? काय सध्याची नाशिकची नेमकी परिस्थिती आहे? किती लोक हे भाजपच्या संपर्कात? मला वाटतं काल सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री महोदयांना भेटले, मलाही ते आधी भेटलेले होते आणि त्यामुळे यांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आणि तुम्हाला सांगतो, अनेक लोक अजूनही मोठे पदाधिकारी हे या अवस्थेमध्ये आहेत, या स्थितीमध्ये आहेत की आता हा पक्ष सोडावा. नुसतं बडगुजरांचा हा प्रश्न नाही आहे. अनेक लोक आता या ठिकाणी नाराज आहेत, यांना वैतागलेले आहेत. आता मला सांगा, संजय राऊतांचं कर्तृत्व काय हो? बोलण्याशिवाय कुठलं सामाजिक कार्य करायचं त्यांचं तुम्ही मला सांगा. त्यांनी सांगावं. तुम्हालाही माहीत आहे, फक्त सकाळी बोलणं, वाटेल तसं बेछूट बेताल वक्तव्य करणं, याशिवाय कशामध्ये त्यांचं कर्तृत्व काय? म्हणजे ते माझ्याबद्दल एवढं बेताल बोलतात. ठीक आहे, मी तर 35 वर्ष झाले, मी लोकांची सेवा करतो. मी लाखो लोकांच्या आसपास शस्त्रक्रिया ऑपरेशन केले, मेडिकलचं माझं मोठं काम आहे. सगळ्याच ठिकाणी मी कुठेही काय असेल तर मी कुठेही उडी घ्यायला तयार असतो. आमचं कामच आहे ते. पण मला सांगा, संजय राऊत सांगता मला पक्ष सेटने असं केलं तसं, मग यांचं सामाजिक कार्य काय हे पण एकदा त्यांनी सांगावं ना. कोणावरही आरोप करायचे, अगदी पंतप्रधानांपासून, गृहमंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपासून, शिंदेसाहेब सगळ्यांवर, सगळ्यांवर बेछूट आरोप करायचे. पण हे करत असताना आपण काय आहोत, आपण काय करतो आहोत हे पण त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा लोकांना तरी ते दिसलं पाहिजे. तेव्हा लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. सर, दुसरा असा प्रश्न आहे की